तो लहान मनीषा 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 असं मनीषा असं कोणाचं नाव मनीषा मनीषा अजून मनीषा हा नाही पण मनीषा ते एकासाठी सांगणार पण प्रोफेसर सर्वांना असू दे. आणि मग एक जणासाठी मी सांगणार पण तुम्ही रिसीव करा. त्याच्यानंतर एकासाठी सांगणार चारीचे चार संघ होऊन जाणार आहे शास्त्राचे नाव पुरा पश्चिम दक्षिण उत्तर उत्तर दिसून एक विचू येतो आणि चावतो तुला. विचू चावला का नाही चावला? प्रभू येशू मसीह तुझ्यावरून नाही तुझ्या नवऱ्यावरून तुझ्या बाळकावरून आज प्रभू येशू मसीह तोडून गेला शास्त्रीचे नाव. जो विचू आला आणि तुला डसला आणि त्याच्या मुखावर असं मनीषा नाव लिहिलं आणि त्याच्या सेफ्टीवर त्या विचूच्या सेफ्टीवर मी असा पाहतो मनीषा आणि असं सेम जसं मनीषाशी कनेक्ट असं मी नाव पाहतो त्या सेफ्टीवर आणि असं आपल्या हाताला मनीषा सेम कनेक्ट नाव मी पाहतो जसं अमीसा कोण आहे? माझी तुमच्या पोटाचा त्रास जेवढा पण आहात ते सापाचा आणि विंचूचा साप होतं आज तुटलं गेलं. आजच्या नंतर रिपोर्ट तुम्ही चेक करतात ये बाबा टोटल आजाद करत आहे शास्त्रीची नाव. त्या बाळाचा दमाचा प्रॉब्लेम लहान बाळाचा श्वास घ्यायला तकलीफ होतं आणि ते मोठं बाळ काय रात्री खूप लढते त्याचा त्रास आणि या बाळाला पोटामध्ये त्रास आणि या बाळाला कंबरचा प्रॉब्लेम पाचीच्या पाच फ्री होत आहे शास्त्रीचे नाव. असं विजय कोण आहे? विजय विजय एक या बाजूला अक्षय
विजय आणि ऑक्साईड आणि बघ यो इकडनं विजय आणि यो इकडनं ऑक्साईड आणि यो इकडनं दिनेश. कोण? दिनेश माझा नवरा. दाताला त्रास होतो ना, तो त्रास आज प्रभू येशू मसीह तुमच्या फॅमिलीवर कोणाच्या पण दाताला प्रॉब्लेम होत असेल आजपासून निघत आहे बाहेर नासरीच्या नावाने. दाताचा त्रास ना, हड्डीचा त्रास, पोटाच्या बिमाऱ्या आजच्या दिवसापासून तुम्ही चेक करा. ये बाबा तुमच्या घरामध्ये तुमच्या परिवारामध्ये एक मोठी गवाही उभी करत आहे नासरीच्या नावाने. दोन पत्न्या कोणी केल्या? बायका दोन कोणी केल्या? असं दोन पत्न्या असे परिवार मध्ये असं कोणाचं आहे तर परमेश्वर आजपासून स्टॉप करत आहे नासरीच्या नावाने. आणि जेवढ्यांना तुमच्या घरचे लोक असतील त्यांनी उभं राहा त्यांच्या घरच्या तुमच्या घरचे कोण कोण हाताने उभे राहा. ज्यांना प्रॉब्लेम्स आहेत त्यांना उभे राहा. उभी राहा. हात तुमचा कर बाळा. हात तुझा इकडे हात तुझा कर. कोणी पण चालेल त्याचा बिमार झाला तो पवित्र आत्मा प्रार्थना करतो इच्छामाई सुई आत्मा एपेंडिक्सचा प्रॉब्लेम, पोटाचा प्रॉब्लेम, हड्डीचा प्रॉब्लेम, सापाचा विषाचा त्रास, ये श्राप येशू नावाच्या नावात मी टाकतो उखाडता यांचं घर लहूमध्ये बांधतो या रक्तामध्ये सुरक्षित काम करतो नावाच्या प्रभू यांची गवाही देशमध्ये उभी केली जाईल नावाच्या नावात. आणि सतत 1 वर्षापासून त्रास चालू होता एपेंडिक्स आणि असे जेमतेम चालायचे असं चालायचं आणि आघात शरीरातून ताप बिलकुल उतरत नाही आणि पाय सुटले गेले डोळे सुटले गेले आणि अशा परिस्थितीमध्ये हे बाळ जेव्हा मला भेटलं त्या दिवशी बाळाच्या डोक्यावर हात ठेवला आणि विचारलं की बाळा काय प्रॉब्लेम्स आहे. त्यांनी सांगितलं की डॉक्टर सांगतो की एपेंडिक्स आहे ऑपरेशन करायला लागले आणि त्या दिवशी हात ठेवला प्रार्थना केली की एकच शब्द सांगितली की एपेंडिक्स या बाळाला सोडा आणि निघून जा. त्याच्यानंतर प्रभूने काम केलं बाळाच्या जीवनामध्ये आणि बाळाला सांगितलं की रिपोर्ट काढ. हे बघा याच्यामध्ये एपेंडिक्स आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवतो
अपेंडिक्स गायब आहे, याच्यामध्ये अपेंडिक्स नाही आहे. आणि डॉक्टरने इथं बघा, इथं गोल राऊंड केलं आणि इथं स्थापित केलं, घोषित केलं की अपेंडिक्स काहीच नाही, काही प्रॉब्लेम नाही. इथं नॉर्मल जे सांगती सांगितलं की बाळ तो आता नॉर्मल आहे. आपला हात उंच करा आणि तालीम करा. प्रार्थना करणार त्याचा इफेक्ट गायब होणार आहे.